मित्रांनो, जर तुम्ही अगोदर पार्ट 1 नाही बघितला तर पार्ट 1 बघा, नाहीतर तुम्ही म्हणसान मजा नाही आ रहा है. अभी मजा आएगा ना भिडो. अरे भाषा मामाला हिस्सा मागती का रे? तू मला नुसती मुलगी देत नाहीये, मी तुला 50 लाख रुपयाचा वावर सोडून देईन का? तू मला फाशी घ्यायची पायी आणली भाषा. हटत हो तुम्ही एकाकडे, मी बोलते त्याच्यासोबत. दिन रे तुला मी डुकरासारख्या तोंडाचा हिस्सा पाहिजे ना, दिन तुला मी. बरं बरं दे मग हिस्सा. चाल रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये. ऐक ना तू तर मोडती धर. 50 लाख रुपयाचा वावर चाललं जाईन ना आपलं. दून देणं त्याला तू मुलगी. नाही मी देणार नाही त्याला मुलगी. एक काम करा बहीण, तुम्ही मला 1 दिवसाचा वेळ द्या, मी विचार करून सांगतो तुम्हाला. बरं सकाळपर्यंत सांग आम्हाला तू. हो जा तुम्ही, मी सकाळी कॉल करीन तुम्हाला. ऐक ना तू, दून दे ना त्याला मुलगी, नाही तर ते हिस्सा पाडतील ना आपल्या शेतात. ते तुम्ही मला नको सांगा, मी कोणा भिकाऱ्याला मुलगी देईन, पण त्याच्या घरात मुलगी देणार नाही. अरे कोणी तर ऐका बापा माझं, काय फसवला तुम्ही ना मला अडकीत त्या मंदी. अरे ऐक ना तू, शांत तर होय बापा. एक काम करतो, तुझ्या भाऊला कॉल करून बघतो, बरं काय म्हणतो तो. उचल ना बापा, तू तर कॉल उचल आता. राम राम महाजन, बोला काय होत? अरे तू ते पान थुक ना बापा, काय पान खायचा शोक आहे तुला? हा बोला काय म्हणताय? अरे काय म्हणू भो, मा भासा आलता माझ्या घरी. हा मग काय झालं? काय नाही रे भो, तो म्हणे मुलगी दे, नाही तर शेतात अर्धा हिस्सा दे. काय मी भाशी गिशी देणार नाही त्याला माही? अरे तुम्हाला काही कळते आहे की काय? माझी भाशी कुठे आहे, तो कुठे आहे? अरे माही भाशी ऐश्वर्या राय बच्चन, तो करपलेला सलमान खान, जोडी कशी वाटीन, काय म्हणतील लोक? पाहता बरोबर म्हणतोय माझा भाऊ, माझी मुलगी कुठे आहे, तो कुठे आहे? अरे तू चुप बसती आता की फोन फोडू? अरे भो मग ते वावरात हिस्सा मागताय, दून देऊ का हिस्सा त्याला? मला हे कळत नाही, जेव्हा तुमच्यावर 5 लाख रुपये कर्ज होतं तेव्हा कुठे गेली होती तुमची बहीण? मला हे कळत नाही, जेव्हा तुमच्या बाबाचं 5 लाख रुपये कर्ज होतं तेव्हा का नाही बोलली तुमची बहीण की भाऊ तुझं अर्ध कर्ज मी फेडीन? अरे भो तू जे बोलतोय ना बरोबर बोलतोय, मी सलाम करतो तुझ्या वक्तव्याला. अरे पण ते तसं चालणार नाही, तैले आता शेत देणं पडीन या तर मुलगी देणी पडीन, सांग मग काय करू मी? हे पाहा ना, मी फक्त शेत बघून तुम्हाला माझी बहीण दिली होती. अरे बापा म्हणणं काय पडते तुझं? आता शेतनी तर मग का फारकती घेतो तुझ्या बहीणची? अरे ते नाही पाहुणा, मी तुम्हाला माझी बहीण का दिली होती? म्हटलं 4 एकर वावर आहे म्हणून दिली होती. अरे मग का आता फारकती घेतो बाबा? अरे ते तुमचं जाऊ द्या, पण माझ्या बहीणचं नशीब फुटलं. जर तुमच्यासाठी 4 एकर शेतीनी असती तर मी कशाला देता माझी बहीण तुम्हाला? एक काम कर ना भाऊ, मग फारकती घेऊन घे, कशाला पाहिजे? तुम्ही फोन ठेवा सध्या, आता मी लय टेन्शन मध्ये आहे. का हो, काय झालं? काय म्हणतो माझा भाऊ? एक काम करा आता, तुम्ही मला विष आणून सण्या पाजून द्या. काही पण बोलताय का? काय झालं असं? अरे तिकडे माझा भासा तनफन करतोय, इकडे तुझा भाऊ तनफन करतोय, काय करू मी? एवढं टेन्शन नको घ्या, चला जेवण करा. अरे कशाचं जेवण धकीन बापा आता? तू जाय मी येतो. या मग लवकर, मी जाते. काय करू, भाषणावर डंगरा फसवलाय माझा. काय करू, झोप पण नाही लागत आहे. एककडे भाषा ऐकत नाही, दुसरीकडे बायको ऐकत नाही, करू तर करू काय? हालाकी तसं बघलं तर भाषेचं पण बरोबर आहे, त्याला मुलगी भेटत नाहीये, तो काय करीन बिचारा. तसं तो पण चांगला आहे, लहानपणापासून आपण त्याला बघतोय, निर्व्यसनी आहे, काही शोक नाही त्याला. पण बायको ऐकणार नाही ना, करू तर करू काय? हे म्हणते सरकारी नोकरीवाला पाहिजे, आता तो कसा निघेन आपण ना पुढे बघलाय का? काय करू, एक काम करतो बरं, माझ्या मुलगीला विचारून बघतो. सोनू बेटा काय करते म्हटलं? अरे बाबा तुम्ही का आले अचानक? मला सांग बेटा, तुला त्याचा मुलगा आवडतो की नाही? हो पण का विचारताय तुम्ही? मला सांग, तू तुझं रोहन सोबत लग्न केलं तर काही अडचण आहे का तुला? नाही मला तसं काही अडचण नाही. हे बघ बेटा, मी काही तुझ्यासोबत जबरीनी करत आहे नाही, मला काही तसा प्रॉब्लेम नाही. तुम्ही म्हणसान मी तिथे लग्न करीन बाबा. शाबास बेटा शाबास, माझी हेच अपेक्षा होती तुझ्याकडून. अरे काय झालं बेटा? चाल ना, झोप ना. अरे काय झालं बेटा, रडतू का पण आहे तू टेन्शन नको घेऊ, मामाचा होकारच येईन तिकून. काय मी मामाला काही चुकीचं तर नाही बोललो ना? नाही रे बेटा, पण तुला काय झालं अचानक असा? नाही आई, मला असं वाटतंय मी खूप चुकीचं बोलून दिलं मामाला.
आई तू एक काम कर, मामाला कॉल कर, मामाला सांग आम्हाला शेतीत पण हिस्सा नाही पाहिजे आणि तुझी मुलगी पण नाही पाहिजे. होईन आपस माझं लग्न कुठे पण. हो बरोबर बोललास बेटा तू. मी पण काही पण बोलून दिलं माझ्या भाऊला. सांग मग काय करती. सोनू म्हणते मला पसंत आहे रोहन. अवा ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही बघलं नाही का कसे नडून पाडताय ते आपल्याला. हो तू ते बरोबर बोलली, त्याचं ते चुकलं. हा बोल म्हटलं बासा. काय झालं बापा, इतके रात्री कसा काय कॉल केला तू? काय नाही मामा, म्हटलं सॉरी, मी तुला खूप चुकीचं बोलून दिलं. मला काही शेतीमध्ये पण हिस्सा नाही पाहिजे आणि मुलगी पण नाही पाहिजे तुझी. हे घे माझ्या मम्मी सोबत बोल. माफ कर भाऊ, म्हटलं मी काही पण बोलून दिलं तुला. तुझी मुलगी आहे भाऊ, कुठे पण दे, मला काही प्रॉब्लेम नाही. काय करती सांग मग. ते म्हणता हिस्सा पण नको ना मुलगी पण नको. सोनू बेटा इकडे ये बरा. बोल आई काय म्हणतीये. तुला रोहन पसंत आहे का? हो आई तुम्ही बघा ना, तुम्ही म्हणसान मी तिथं करीन लग्न. बरं बरं हो, सांगून द्या तुमच्या बहीणला. बहीण म्हटलं तू लग्नाची तयारी कर, आमचा होकार आहे. अरे म्हटलं जर भाषा निर्व्यसनी आहे, मेहनती आहे तर धुंदेत जाणार हो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.